शेतकरी बांधवांनो, आता 2 लाख रुपये कर्ज मिळणार आहे। याच्यासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे काय लागणार आहे, सविस्तर माहिती पाहणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी बँकेच्या खूप मोठ्या प्रमाणात चक्रा मारायच्या होत्या। त्यासाठी कागदपत्र सुद्धा लागत होते। हा कागदपत्र आणा, तो कागदपत्र आणा, पण आता आणण्याची गरज नाही। आता कोणतेही टेन्शन नाही, तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता किंवा गावातील आपल्या सेतू केंद्रावर किंवा आपल्या सेवा केंद्रावर अर्ज करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, 2 लाख कर्ज मिळवण्यासाठी कागदपत्रे काय लागतील, तर कागदपत्रे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, त्यानंतर राशन कार्ड, त्यानंतर आधार कार्ड मोबाईलला लिंक असणे गरजेचं आहे। आता हा अर्ज कुठे करायचा, बऱ्याचशा जणांना प्रश्न पडला असेल। त्याची वेबसाईट मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो, नाहीतर इथं सुद्धा तुम्हाला नाव दिसत असेल, तुम्ही हे नाव पाहून तुम्ही सर्च अप्लाय करू शकता। नाहीतर आपल्या गावातील सीएससी सेंटर असते किंवा आपले सेवा केंद्र असते, याच्यामध्ये सुद्धा जाऊन अर्ज करू शकता। आता हे केंद्र सरकारकडून हे पोर्टल काढण्यात आलेलं आहे, कारण शेतकऱ्यांना बराचसा कर्ज घेण्यासाठी त्रास होत होता, बँका देत नव्हती। पण आता या पोर्टलच्या माध्यमातून अप्लाय केल्यानंतर तुम्हाला घर बसल्या कर्ज मिळणार आहे 2 लाखापर्यंत। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।